चला तुम्हाला मी आज जंगलात घेऊन जाते। जंगलामध्ये शेर आहेत, शेर। मोराचा आवाज आला ऐकायला। खूप मोठं जंगल आहे। आज एकाच ड्रेसवरती माझे व्हिडिओ जरासं जास्त होतील, कारण की माझं इकडे येण्याचं प्लॅनिंग काहीच नव्हतं। खूप चढ आहे, असं चढ आहे। इकडे आपल्याला जायचं आहे। संडेचा प्रोग्राम मस्तपैकी केला होता, पण एकाच ठिकाणचा केला होता। खूप चढ आहे। हे बघा इकडे, ही ना पाण्याची टाकी आहे। आई शपथ, खूप मोठं जंगल आणि जंगलमध्ये मी एकटी। थांबा 1 मिनिट श्वास घेते। मंदिरच्या तिथे पण व्हिडिओ झाला, सुरुवात पण चांगली झाली। आणि मग इथे ना मला हा जंगल दिसला। जंगल काय सगळीकडेच असतो, पण मला भीती वाटते। एकटीच आहे मी आतमध्ये। चलो, बघितलं काय कसला मोठा जंगल आहे। कोणतरी उचलून घेऊन जाईल। मी आज बारकी गाडी घेऊन आले ना आम्ही, तर ना पाण्याची बाटली, छत्री, रेनकोट काही आणलेलं नाही। पण आत्ता वातावरण झालं पावसाचं, तरी पण म्हटलं ठीक आहे, पुन्हा पुढच्या संडेला मला कुठेतरी घेऊन जाल, त्याच्यामुळे म्हटलं मी आता हा पण व्हिडिओ करते। ही पाण्याची टाकी आहे मोठी, आणि त्या पूर्ण पाण्याच्या टाकीवरती मी आले। ह्या पाईपनं पाणी सोडले त्याच्यामध्ये, म्हणजे जंगलातून असं आले ते पाणी वरून एकदम। कोणाकोणाला जंगलात फिरायला आवडतं, मला तर खूप आवडतं। खूप म्हणजे खूप आवडतं। मोर पण ओरडत आहेत, मला समोर काय दिसत नाहीत बिचारे। प्रत्येक वेळी ना मोर ओरडतात, पण लांबून लांबूनच। असं ना समोर असं पटकन यायला पाहिजे मजा। आज इथे जिथे आम्ही आलोय ना, आळते, इथे ना इंस्टाचं शूट करण्यासाठी, इंस्टाला व्हिडिओ गरबाचे शूट वगैरे करण्यासाठी ना खूप सारी मुलं वगैरे आली होती। आय्या मला तर उतरता येत नाहीये। हे बघा पूर्ण असं आहे। मिस्टर बोलले नाही तू जा, मी काय येणार नाही। असं होतं बघा, भक्ती माझी असली की कसं जरा फोन वगैरे पकडायला ना मदत करते। आले हा टेकडा चढून उतरून खाली आले, आणि आज फॅशन केले मी। एका कानात घातले, एका कानात नाही। हे वाऱ्यानं उडून गेलं। आज देवाला पाहिजे होतं ना, तर त्यांनी ते काढून घेतलं। त्यांना आवडलं, घेतलं। त्याच्यामुळे इतकं काय असं मनाला लावून घ्यायचं नाही। आज ऊन खूप होतं येतावेळी, त्याच्यामुळे मी गॉगल वगैरे घालून आले होते ना, तर दोन्ही साईडला इथं ना थोडंसं प्रेस झाल्यासारखं झाले। तिकडे मिस्टर आहेत, खाली थांबलेत ते बघा, तिकडे थांबले। तू जा म्हणे वरती, अजून खूप वरती आहे, पण मला लागलाय दम, त्याच्यामुळे वरती काय जाणार नाही। आणि अशा ठिकाणी ज्यांना ज्यांना फिरायला आवडते ना, त्यांनी चला आपण एक मस्तपैकी ट्रिप काढूया। कोण कोण येणार आहे, ज्याचा त्याचा खर्च। नाही तर लगेच मी नेणार म्हणून लगेच हरकून असं होय होय मी येणार असं म्हणणार। मी काय नेणार नाही कोणाला। माझ्यावर यायचं असेल तर माझा खर्च करायचा असतो। तर मला तर सध्या पाण्याची गरज आहे, पण इथे पाणी नाही। एवढी मोठी पाण्याची टाकी दिसते, त्यात काय मला डुबकी मारायला पाहिजे। पूर्ण पॅक आहे, फक्त थोडंसं त्याचं चौकोनी भाग पाणी पडण्यासाठी उघडा असा ठेवला, नाही तर पूर्णपणे पॅक आहे। तर चला, हा ना जंगल में शेर थोडीशी सफर करून झालेला आहे मस्तपैकी, आणि चालून चालून दम लागला आहे। खाली काहीतरी आईस्क्रीम वगैरे काहीच नाही आहे, काही म्हणजे काही नाही। आणि पाण्याची बॉटल पण आहेत, पण ते ब्रँड पण नाही, कुठली बिसलेरी वगैरे असं काही नाहीच आहे, घ्यायची आहेत। तर मी पूर्ण हायवेला गेल्यानंतर आपण तिथे ना आईस्क्रीम वगैरे खाऊया। आत्ता पहिलं बाहेर जाऊ, कारण की वेळ पण झाला आहे, 4 वाजलेत। मला इथून पुन्हा घरी जायचं पण आहे, आणि भक्तीचा आज पेपर आहे, त्याच्यामुळे भक्ती स्कूलला गेले। हिंदी राष्ट्रभाषेची आज तिचे 2 पेपर आहेत। सकाळी 9:30 पावणे 10 वाजता घरातून गेले, म्हणजे 10ला स्टार्ट होणार होतं। 10 ते 5 तिचं आज पेपर आहे, 2 पेपर। मध्ये थोडा वेळ सुट्टी असेल, तर तिला आणायला जायचं आहे मला।
स्कूलमध्ये, त्याच्यामुळे आता निघावं लागेल. तर कमेंट करून सांगा ज्यांना ज्यांना जंगलात फिरायला आवडतं, नवीन नवीन ठिकाणी जायला आवडतं, त्यांनी या कोल्हापूरला आपण जाऊया सगळी मिळून. चलो बाय बाय. एवढ्याच्यानं व्हिडिओ केला तर सुरुवातीला लावायला एकतरी फोटो पाहिजेत ना, त्याच्यामुळे फोटो घेते पहिला. आणि चला, आणि मिस्टरांना विचारूया की नाही काय हो, तुम्हाला कसं वाटलं आज फिरायला येऊन? हिरवगार, काय झाडी, काय डोंगर, काय डोंगर, फक्त हॉटेल नाही. हॉटेल नाही, हॉटेल हायवेला गेल्यावर मस्त आहे, वातावरण मस्त आहे. आणि आता पूर्ण ना असं जंगल आहे, त्याच्यामुळे थोडंसं रिस्की पण संध्याकाळचं वातावरणात ना रिस्की असू शकतं, कारण की ते बहुतेक प्राणी वगैरे असावेत, कारण की बोर्ड वगैरे ना त्यांनी लावलेले आहेत. आणि 5 वाजेपर्यंतच ते आतमध्ये म्हणजे इकडे सोडतात आणि त्याच्यानंतर ना गेट बंद होतं, त्याच्यामुळे बहुतेक असावेत प्राणी वगैरे. तर आपण आता जाऊया, नाही तर मला खाऊन टाकतील. ह्यांना खाऊ दे, तुम्हाला खाऊ दे प्राणी, राहा तिकडेच. सोडून चालले मी त्यांना. चला टाटा, बाय बाय.